मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यात आपण पाहतो की विविध विभागांच्या विविध योजना राबवल्या जातात आणि त्या योजनांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असेल, वसतिगृह असेल, हे सगळे प्रश्न आता ऐरणीवर आलेले आहेत। आज नंदुरबार जिल्ह्यात मी फिरत असताना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जे वसतिगृह चालवले जातात त्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अनुदान हे मंजूर असताना देखील प्राप्त होत नाही, अशा तक्रारी आलेल्या आहेत। अशाच अनेक तक्रारी सातत्याने विविध भागांमधल्या राज्यभरातल्या विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून, संस्थांकडून होत असतात। मला असं वाटतं राज्य शासनाने या ज्या योजना आहेत, ज्या खऱ्या अर्थाने सामान्य घरातील मुलांच्या, मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने सुरू केलेल्या आहेत, त्याच्यावर जास्त गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। शिक्षणाचा स्तर सुधारणं हे मला असं वाटतं की राज्य शासनाची प्राथमिकता असली पाहिजे। आणि त्यामुळे कमी शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानावरतीचा परिणाम होत असतो। याकडे कसं पाहता सर? आज नंदुरबार जिल्ह्यात फिरत असताना मला लक्षात आलं की आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत, त्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये 12वीच्या मुलांना देखील शिकवायला शिक्षक नाहीत आणि स्वतः अभ्यास करून ते मुलं आज परीक्षा देत आहेत, अशी परिस्थिती राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये तयार झालेली आहे। स्वयंपाकाला माणसं नाही, साफसफाईला शिपाई नाही, शिकवायला शिक्षक नाही। अशा परिस्थितीत जर आदिवासी आश्रमशाळा जर काम करत असतील तर शासनाने ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। शेवटी समाजातला शेवटचा घटक जो आहे त्याला मुख्य प्रवाहात आणणं हे सरकारचा हेतू असला पाहिजे। मला असं वाटतं की या देशाचे मूल निवासी सगळ्यात पहिले जर कोणाचा अधिकार या देशावर असेल तर आदिवासींचा आहे, असं आपण काही भाषणांमध्ये म्हणतो। मात्र त्यांच्याच आश्रमशाळांची जी दुरावस्था झालेली आहे ती सुधारण्यासाठी आदिवासी मंत्र्यांनी देखील आता फिरलं पाहिजे। त्यांनी आदिवासी आश्रमशाळांना भेटी दिल्या पाहिजे, तिथली काय दुरावस्था आहे, परिस्थिती ती बघितली पाहिजे, तर त्यांच्या लक्षात येईल। नुसतं मुंबईमध्ये बसून अधिकाऱ्यांना या गोष्टी समजू शकत नाही, त्यांनी जमिनीवर उतरून आता आश्रमशाळांना भेटी देणं गरजेचं आहे। वरती अनेक प्रश्न आपल्या लक्षात आले, मात्र प्रामुख्याने एक लक्षात आलं की अधिकाऱ्यांची संख्या जी आहे ती खूप कमी आहे किंवा अधिकारी जे ते बैठकीला गैरहजर असतात, यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे असं वाटतं का सर? अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी चार्ज दिलेले आहेत, अतिरिक्त भार आहेत, मुख्य जे अधिकारी असायला पाहिजे ते जागेवर नाहीये, अशी भावना सगळ्याच विभागांमध्ये साधारणतः आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे आणि डोंगरी जिल्हा असल्यामुळे इथे अधिक अधिकारी जे आहेत ते कामावर जातात की नाही याच्यावर संपर्क ठेवणं, त्याच्यावर चेक ठेवणं हे देखील गरजेचं आहे। मला असं वाटतं की उलट अधिकाऱ्यांनी याच्याकडे अनुभव म्हणून पाहिलं पाहिजे की अशा भागात आपल्याला काम करायला संधी मिळते, याचा पूर्ण नोकरीमध्ये खूप मोठा फायदा त्यांना होणार आहे। परंतु दुर्दैवाने ते होत नाही, म्हणून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। जे जागेवर जात नाही, जागेवर लोकांसाठी उपलब्ध नाही, जे दौरे करत नाही, जे लोकांपर्यंत स्वतःहून पोहोचत नाही, अशा अधिकाऱ्यांवर निश्चितपणे सरकारने कारवाई केली पाहिजे। गेले तेव्हापासून विद्यार्थ्यांची संख्या घटलेली किंवा विद्यार्थ्यांना जो काही तो त्रास जो आहे तो अधिक अधिक होत चाललेला आहे, तर डीबीटी रद्द करावी असं वाटत नाही का सर आपल्याला? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण डीबीटी म्हणतो, ही एका अर्थाने चांगली योजना आहे, कारण त्याच्या माध्यमातून सरळ पैसे जे आहेत ते विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जात असतात। परंतु अनेकदा विद्यार्थी पण त्याच्यामध्ये ते पैसे खर्च करून टाकतात किंवा इतरत्र कुठेतरी ते पैसे वर्ग करतात आणि त्यामुळे ज्या कामासाठी त्यांना पैसे दिलेले आहेत ते कामासाठी न होता त्याचा इतरत्र वापर आणि गैरवापर देखील होण्याची शक्यता असते। आणि म्हणून याच्यातून कुठेतरी समन्वय साधणं आता गरजेचं आहे। संस्थांना ते पैसे मिळत नाही, त्यामुळे शाळा कॉलेज देखील अडचणीत येतात आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या पैशाचा विनियोग विद्यार्थी योग्य पद्धतीने करू शकतीलच याची खात्री नाही। त्यामुळे डीबीटीवर पुनर्विचार होणं गरजेचं आहे। मूळ विषय सोडून इतर विषयांकडे अधिक लक्ष दिलं जात असतं, जसं कलरचा विषय सुरू आहे, हिरवा कलर, भगवा कलर, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, या प्रश्नांवरती सरकारने लक्ष देणं गरजेचं असं वाटत नाही का सर आपल्याला? शेवटी आपण राजकारण करत असताना राजकारण कशासाठी करतो? तर त्या राजकारणातून सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्तेतून लोकांचे कामं झाले पाहिजे, असं साधारणतः भावना असते। शेवटी सरकारमध्ये बसल्यानंतर, सत्तेवर आल्यानंतर आपल्याला जो शेवटचा माणूस आहे, अंत्योदय आणि सर्वोदय म्हणजे शेवटच्या माणसाचा आणि सर्वोदय म्हणजे सगळ्यांचा हा विकास झाला पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणता आलं पाहिजे, अशी एक भावना याच्यातून असली पाहिजे सरकार चालवताना। आज आपण पाहतो की मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना, आदिवासी भागामध्ये फिरत असताना, माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी जिल्हे आहेत, आदिवासी तालुके आहेत, त्यामध्ये फिरत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात येते की सरकार म्हणून
त्यांना जो दिलासा द्यायला पाहिजे, धीर द्यायला पाहिजे, तो शेवटच्या माणसापर्यंत न पोहोचता मधले एजंटच त्याच्यामध्ये कुठेतरी तो सगळा डाका घालत असतात आणि म्हणून ही सगळी परिस्थिती सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न मांडत असतात शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे. हे सर्व शिक्षक हे जे काही विषय असतात ते सरकार गांभीर्याने घेतं असं वाटतं का आपल्याला? निश्चितच विधान भवनामध्ये जे प्रश्न मांडले जातात त्याला एक संविधानिक असं संरक्षण आहे आणि त्यामुळे ते सगळे प्रश्न गांभीर्याने घ्यावाच लागतात. सरकार कोणाचंही असो, कोणत्याही पक्षाचा असो, कोणी मंत्री असो, विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मांडलेल्या प्रश्नांना गांभीर्याने घ्यावाच लागतं. आणि आता तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे त्यांनी आता पाहिलं असेल, आपण मागच्या 15 दिवसापूर्वी एक नवीन नियमावली काढलेली आहे. पूर्वी काही प्रश्नांची उत्तरं येत नव्हते, मात्र आता त्याला कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की या सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह या महाराष्ट्राच्या राज्याचं आहे त्याच्यामध्ये मांडलेले सगळे प्रश्न गांभीर्याने घेतले जातील अशी मला अपेक्षा आहे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.